समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी आशुतोष रकिबे यशवी ॲग्रो सोल्युशन्स या कंपनीकडून आलेलो आहे. प्रथमतः आपले नाव सांगा. प्रतीक राजेश पुरकर, राहणार भायाळे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आपला प्लॉट आहे SSN. लस्टर पण चांगलं आलेलं आहे बागाला. आणि जेव्हा आपले व्हेरिएशन होतं द्राक्ष बागेमध्ये, तर आपलं किती टक्के व्हेरिएशन कमी दिसतंय? पहिले ते औषध दिवसांच्या आसपास. तर तुम्हाला परत एक SV कीटोनचा स्प्रे रिकमेंड केला होता. जेव्हा पावसाचं वातावरण होतं आपल्याकडे, तुम्ही तो स्प्रे टाकल्यानंतर तुम्हाला आपल्या बागेमध्ये काय बदल जाणवला? क्रॅक व्हायची, म्हणजे जे पावसाचं वातावरण होतं ना, त्याच्यामुळे आपण तो स्प्रे टाकला होता. तर त्याचा आपल्याला असा अनुभव आला, म्हणजे पाऊस झाला होता आपल्याकडे, पण त्या प्रमाणात आपलं क्रॅक नाही झालं. माझ्या बरोबरचे जे प्लॉट आहे ना, त्यांनी ते औषधं वापरल्यामुळे त्यांचं क्रॅक वाटलं, मला दिसलं. पण आपलं मला असं वाटतं की त्याचा रिझल्ट आहे, चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. जे तुम्ही बघू शकता अशा रित्या आपला बाग तयार केलेला आहे. हे बघा, हार्वेस्टिंग चालू आहे आपल्या प्लॉटची आणि आपण मालाची साईज वगैरे क्वालिटी बघू शकता. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? यशवी ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले पाहिजे की नाही? हो, मग नक्कीच वापरले पाहिजे. आणि यशवी कीटोन आपण किती दिवसापासून वापरतो? गेल्या 3 वर्षापासून मी वापरतोय. तर यावर्षी आपले 3 स्प्रे झाले प्रिव्हेंटिव्ह म्हणून. 3 झाले. एक 13व्या दिवशी, एक 17व्या दिवशी, आणि एक परत 80-85च्या आसपास असं तेव्हा घेतला होता आपण पावसासाठी. तर आपल्याला यशवी कीटोन बद्दल इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? इतर शेतकऱ्यांनी खरंच बागावाल्या माणसांनी ना तर 100% वापरलं पाहिजे. आपल्याला आपण गेल्या 3 वर्षापासून वापरतोय, रिझल्ट एकदम भारी भेटले आपल्याला. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.